ओम गुरुदेव. ओम श्री गुरुभ्यो नमः. आज 4 सप्टेंबर 2009 भाद्रपद पौर्णिमेचा दिवस. दुपारी 2ची वेळ असेल. आम्ही पूज्य गुरुदेवांच्या दर्शनासाठी गुरुदेवांच्या खोलीत गेलो होतो. 5-6 साधक तेथे बसले होते. दर्शनानंतर गुरुदेवांनी वचनायांचा विषय घेतला. त्यानंतर साधकांना आलेले अनुभव आपण लिहून काढावेत अशी आज्ञा केली. अनुभव लिहिण्यासाठी तुम्ही इतरांची मदत घेऊ शकता. मग हे अनुभव ज्याचे असतील त्याचा फोटो व खाली तारीख टाकून त्याची सही घेऊन छापण्यात येतील. त्यासाठी त्याला काही आर्थिक सहाय्य करायची इच्छा असेल तर तेही तो करू शकतो. खूप साधकांना अनुभव आलेले आहेत. जसे दत्ता शिरसाटची तर नाडीच बंद झाली होती. गुरुदेवांनी त्याचा हात हातात घेतला आणि ती नाडी पूर्वत चालू झाली. साई महाराजांच्या पाठीचे ऑपरेशन करायचे होते. 30,000 रुपये लागणार होते. ते जमाही केले होते. पण गुरुदेवांनी पाठीवरून हात फिरवला आणि ऑपरेशनची गरजच पडली नाही. असे असंख्य अनुभव साधकांना आलेले आहेत. गुरुदेव म्हणाले, काही दिवसापूर्वी माझा गुरुदेवांशी संपर्क झाला. तेव्हा ते म्हणाले, तुझ्या प्रवचनातूनच लोकांचं कल्याण होईल. त्यामुळे ही सर्व प्रवचनं आपण एकत्र करू. जसे गोंदवलेकर महाराजांचे 365 प्रवचनं आहेत तसे प्रत्येक दिवसासाठी एक प्रवचन असाही आपल्याला विचार करता येईल. आणि समजा एखाद्या सप्त्याचे आयोजन केले आणि मी तेथे नसलो तरीही आपल्याला त्या प्रवचनाच्या आधारे सत्संग घेता येऊ शकेल. दुसरे असे की प्रवचनातून आपण मातापिता आणि सद्गुरू यांच्या उपकारांची जाण प्रत्येकाला असावी यावर भर देणार आहोत. कारण मातेचे अनंत उपकार असतात. त्याचे प्रत्येकजण बखाण करत असतो. पण माते इतकंच महत्त्व पित्यालाही आहे. कारण पिता त्याचा अंश आईकडे देतो तेव्हाच मुलाचा अंकुर तिच्या उदरात वाढू शकतो. ती मुलाचे पोषण तर करते, पण ते करण्यासाठी ज्याची आवश्यकता असते ते पिता करत असतो. मुलाला कशाची आवश्यकता आहे हे जरी मातेला कळत असले तरी पित्याच्या सहयोगाने त्याची पूर्तता होत असते. आपण आपल्या प्रवचनामधून पित्याची दुर्लक्षिलेली बाजू घेणार आहोत. आणि सद्गुरू तर सद्गुरूच आहेत. त्यांच्या उपकाराविषयी काय बोलावं, ते तर आपलं प्रारब्धसुद्धा बदलू शकतात. गंगापुत्र भीष्मासारखा तपस्वी त्यानेही आपल्या पित्यासाठी आजीवन ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले. काय ती पित्याची आज्ञा ऐकण्याची आणि पाळण्याची पद्धत. त्याला मातेने सांगितले होते, तुला इच्छा मरणाचे वरदान असले तरी त्याच क्षणी तू श्रीकृष्णाला तुझ्यासमोर बोलून त्याकडे बघत बघतच तू शरीर त्याग. आणि भीष्माने तसेच केले. आता इथून पुढे मी पहिल्यासारखं बोलेन किंवा नाही, तुमच्याकडे पाहील किंवा पाहणारही नाही, प्रवचन करेल किंवा नाही. आतापर्यंत तुम्हाला काय वाटेल किंवा तुम्हाला काय पाहिजे यावर भर दिला जात होता आणि त्यामुळेच अध्यात्मात पाहिजे तेवढी तुमची प्रगती झाली नाही. आता साधकाच्या मनाचा मुद्दा बाजूला करून त्याचा विकास कसा होईल याकडे लक्ष दिले जाईल. माऊलीत्व थोडं बाजूला होईल. जे काही निर्णय असतील ते गुरुपदावरून घेतले जातील. काही साधक बोलतात एक, करतात एक. काही साधकांचं समोर वागणं एक, नंतर वागणं वेगळं. काही दाखवत नाहीत पण करतात. देखाव्यापेक्षा आचरणाकडे आमचं जास्त लक्ष राहील. डुप्लिकेट वागणारे थोडे बाजूला राहतील. अशांना गुरुकृपाही ऐनवेळी साथ देणार नाही. महाभारतातील कर्णालाही असा शाप मिळाला होता. ऐनवेळी ही विद्या तुला आठवणार नाही. आणि युद्धाच्या वेळी हा शाप खरा ठरला. ती विद्या फलित झाली नाही. शेवटी कृपा सर्वांवरच असणार आहे. जे मनापासून माझी भक्ती करतात त्यांच्यावरही आणि काही कारणाने नाराजीनेही जे माझे स्मरण करतात त्यांच्यावरही राहील. पण त्यात फरक असणार आहे. जसे रामाने रावणाचा वध करून त्याच्यावर कृपाच केली आणि कंसाचाही वध करून कृष्णाने त्याच्यावर कृपाच केली. जे प्रेमे आहेत त्यांना त्याप्रमाणे फळ मिळेल. तेथे माऊली म्हणून कृपा होईलच. म्हणजे तो आत्महत्या वगैरे करणार नाही. त्यालाही माझे स्मरण राहीलच. जो अति करेल त्याला पृथ्वीवरून उचलण्यात येईल. साधकांना पुढील घटनांची प्रेरणा संकेत केले जातील. तरीही त्याने नाहीच ऐकलं तर शेवटी त्या कर्माच्या परिणामांना तोच जबाबदार असेल. गुरु आज्ञेचे पालन करत राहील. त्याचे तर कल्याणच आहे. त्याच्यावर गुरुकृपा फलित होत राहील. पण जो मनमानी करेल तो तर स्वतःचे नुकसान करून घेईल. कदाचित गुरुद्वारातून तो बाजूलाही होऊ शकतो. एकदा गुरुदर सुटले की मग त्याचा उद्धार त्याला स्वतःच्या बळावरच करावा लागेल. हे लक्षात ठेवा. जर महादेव कोपला तर गुरु वाचवतो, पण गुरु जर कोपला तर त्या जीवाची सुटका नाही. जो जीवामध्ये अडकतो त्यालाही अध्यात्मात पुढे जाण्याला वेळ लागेल. ही प्रत्येक साधकाला आज चेतावणी देतो. साधकांचं जीवन म्हणजे त्याने बरोबर आणलेले त्याचे पूर्वकर्माचे फळ 51% असते. तर त्याच्या मातापित्यांचे आणि त्या अगोदरच्या पिढ्यांचे परिणामही त्याच्यावर 49% करत असतात. साधकाच्या सर्व बाजूने विचार केला जाईल. जसे वडिलांनी काढलेले कर्ज मुलाला फेडावे लागतात आणि वडिलांच्या संपत्तीचा वारसदार मुलगाच असतो, तसेच वडिलांनी जर चोरी केली तर त्याची शिक्षा मुलाला नाही तर त्याच्या वडिलांनाच भोगावी लागते. आणि मुलाने चोरी केली तर त्याची शिक्षा मुलालाच भोगावी लागते.
तसे आता साधकाचे आचरण चांगले असेल तर त्याच्या जीवनावर होणाऱ्या त्याच्या पूर्व पिढ्यांचे दुष्परिणाम गुरुदेव कमी करतील आणि त्याचे कल्याणाचे मार्ग मोकळे करतील. पण त्याचे आचरण जर मनमुक्तेचे असेल तर मात्र त्याला क्षमा नाही, त्याचे भोग त्याचे त्यालाच भोगावे लागतील. आपण कोणता मार्ग पत्करायचा हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे. हे निवडण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याबरोबरच तुम्ही गुरूच्या दरबारात आला आहात तर सद्गुरूंची चेतावणी ही लक्षात घ्या. साधकाच्या वैयक्तिक पातळीवर त्याचा विचार केला जाईल, त्याप्रमाणे त्याचा अभ्यास होईल, त्याच्या आचरणाकडे लक्ष दिले जाईल आणि त्यानुसार त्याला गुण दिले जातील, असे म्हणून गुरुदेवांनी त्यांचं बोलणं थांबवलं होतं. तेरा तुझको अर्पण प्रभू. ओम गुरुदेव.